नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बादलला सावलीत बांधण्यासाठी नेणार आहेत. तो आतापर्यंत इथंच बांधला होता, म्हणजे त्याला सकाळी मी चारायला बांधलं होतं. एक चक्कर आणली तिकडं आंब्याकडच्या शेताकडून, मग त्याला इथं सावलीत चारायला बांधलं होतं. तर ओम सोड, कसं वाटतं मी सोडतोय, तू नको, तो ओमला आवरत नाही. बादल, त्याला इथं सकाळी गवत खायला बांधलं होतं. आता ऊन लय ना, गरमी पण लय, तर त्याच्यामुळे त्याला आता सावलीत बांधतो मी. आणि त्यांनी चांगलं खाल्लं आहे पण, आणि त्याला आता पाणी पण पाजायचं होतं ना, मग त्याच्यामुळं त्याला बांधलं होतं बैलगाडी चाकला. आणि बादलला इथं चारायला बांधायचं होतं, म्हणूनच काल मी इथं बैलगाडी सोडली होती. ह्याला पाणी पाजून आणलं आहे. आता ह्याला शेडमध्ये बांधायचे. शेडमध्ये पण त्याला गारवा जाणवतो बरं का, कारण की ह्या शेडला काय आहे तुम्हाला सांगतो, वरती सिमेंटचे पत्रे आहेत, तर त्याच्यामुळं हे शेड थंड राहतं. आणि समोर कसं ना, चिटकून झाड आहेत ना, त्याच्यामुळं गारवा राहतो ह्या शेडमध्ये. पलीकडून घास आहे, तिकडून कडवळे, समोर कडवळे झाड आहेत, मग त्याच्यामुळे थंडावा राहतो ह्या शेडमध्ये. चला, बादलला पलीकडून बांधले, अलीकडून बांधले, पाठीमागे एक पाय बांधलाय. म्हणजे पाय बांधायची गरज नव्हती, पण म्हटलं जरा व्यवस्थित खाईन पाय बांधले, त्याला जास्त पुढे येत नाही ना. आणि त्याला आता मका खायला टाकली, तर एवढ्या मका आणि तू चरलाय. आता संध्याकाळपर्यंत त्याला बघायची गरज नाही, फक्त संध्याकाळी खायला टाकायचं त्याला. ते पण आज कसं आहे, जरा ऊन जास्त आहे, तर त्याच्यामुळे त्याला मध्ये घेतलं आहे. नाही तर ऊन नसतं ना, तर मग जर आबाळ आलं असतं ना, मग त्याला दिवसभर चारायलाच ठेवलं असतं, मग काय खायला टाकायची गरजच पडत नाही. त्याला चरायला बांधलं दिवसभर, मग खायला टाकायची काही गरजच पडत नाही. फक्त संध्याकाळी वैरण टाकायची अर्धी पेंडी, म्हणजे ती रात्रभर खात होतो. आता मी आले विहिरीवर पोहायला, पण पाणी कमीच आहे, तरी बरे चदरीपर्यंत आहे, त्या दगडापर्यंत म्हणजे पोहता येतं. वरून जरी उडी टाकली ना, तरी खाली तळाला लागत नाही, एवढं पाणी असल्यावर. विहिरीचा घेर मोठा बरं का, म्हणजे पोहायला मज्जा येते ह्याच्यात. असा मोठा घेर आहे. मित्रांनो, आता पाखरू बघू आपण. होय, घर रिकाम आहे, थांबा. हे बघा, आता मी टॉर्च लावलाय, तर हे घर रिकाम आहे. घर तरी का मग ते पिल्लू उडून गेलं. पिल्लू त्याला म्हणायचं नाही, पाखरू म्हणायचं, कारण की ते चांगलं मोठं झालं होतं. आणि त्याची आई का ते पिल्लू, असं दोघांपैकी एक तरी आहे बघा, ह्या वायरवर माझ्या बोटासमोर बसले, तर तेच पाखरू आहे. आपण जवळ आहेत त्याच्या. उडून गेलं ते बघा, घराच्या कोपऱ्याला, घराचं जे पाणी पडतं तो पाईप आहे ना बघा, त्या पाईपवर बसले, तर ते काळं पाखरू आहे ते. म्हणजे तो प्रकार आहे, कदाचित ते पिल्लू पण असेल, किंवा त्या पिल्ल्याची आई पण असेल, किंवा दुसरं पाखरू पण असेल. आता गुरांचा दुपारचा आराम चालू आहे. तर गुरांना सकाळी नेपेरची कुट्टी खायला टाकली होती, थोडी मका टाकली होती. मका आणि नेपेर म्हणजे दोन्ही मिक्स टाकलं होतं. तर आता चालू आहे आराम. मग थोड्या वेळाने परत मला नेपेर आणायचं आहे, आणि नेपेरची कुट्टी परत एकदा टाकून द्यायची ह्यांना. आज वासरांना आम्ही चरायला आणले. आता ऊन कमी झालं आहे, हरण्याला तिथं बांधलं आहे, आणि ह्या पांढऱ्या गोऱ्याला डायरेक्ट डाळिंबात बांधतो, कारण त्याला मेकच आणली नाही. हरण्याला एक मेक आणली होती, तर आणि हरणे कसं आहे, हरण्याला माहिती आहे मेकेला आपल्याला चारायला बांधलं आहे, आणि आपण इथला चारा खाल्ला की थोड्या वेळाने आपली जागा बदलतात, हे हरण्याला माहिती आहे. आणि हे काय करतं, मेक उपटतो हा. आणि मेक आणली पण नाही, उपटला असता तर इथंच चरला असता. आणखीन काय होतं, शेत काळेच आहेत ना आणखीन, म्हणजे शेतात पिकं वगैरे नाहीत. पण आता मेकच आणली नाही ह्याला. ओमनी मी येताना एकच मेक आणली होती, ती मी ह्या पांढऱ्या गोऱ्यासाठी आणली होती, आणि ओमनी मेकच आणली नाही. मग तीच मेक मी आणलेलीच त्या तांबड्या गोऱ्याला बांधली, आता ह्याला डाळिंबात बांधतो. हे बघा, हा हरणे, ह्याला इथं बांधले खायला. थोड्या वेळाने ह्याची जागा बदलायची. काय लागले? हां, ते होय, हे ओमनी सोडलं होतं त्यावेळेस इथं लागले त्याच्या पायाला. खपली पण आली, आता मस्त गवत खातोय. ओमनी काढलं बादलला बाहेर, म्हणजे फक्त बसलाय ओम, बाकी त्याला काम घालत नाही, काय नाही. ओम चक्कर आणायची असली तर हे दाव जर राहतात मग, कारण त्याला चरायला बांधायचं ना, तर सोडायचं नाही. ते वासरापासून व्यवस्थित घ्यायचा, वासरू भेल नाही पाहिजे, कारण नाही तर मग ते मेक उपटीन, परत मग त्याला गाठा आणतीन, पुन्हा ते सापडत नाही संध्याकाळशिवाय. नाही तर आपल्या रस्त्याला जा. हां, कसं रे ओम? ओमला चलतच नाही तो. हां, पाय मारे बघता पलीकडचा ओमला. हां, चल मग पलीकड.
बैलगाडी लागन पडची माग बैलगाडी लागन त्याला माग इकडे घे अलीकडे घे त्याला अलीकडे घे थोडं मागं काय लागायसारखं असलं ना तर थोडं पुढं घ्यायचा जा आपल्या घराकडेच जा तू ते दाव त्याच्या पायात अडकन दावावर घे सगळं लालक दाव हा हा घे तुझ्या बशीन जा घ्या त्याला तर तो घराकडे पण जाय ना बादल इथली इथंच फिरतो मी जिथे ना तिथंच फिरतो झालं संपलं कसं रो तुला चलवता येत नाही रे त्याला हा पळू दे थोडा हलका हलका पळू दे काय अडचण नाही दाव वर घ्यायचा ते पायात नाही अडकल पाहिजे नाही तर ते पडायचं आणि तू पडायचा लगाम ठेला सोड ना ते हलका हलका पळायला लागला लगाम ठेला सोडायचा लय पळायला लागला तू वाढायचा पण ते इतकं पळतच नाही हां जाऊ दे आंबेच राहत कसं रो त्यामुळे मी म्हणत असतो त्याला थोडंसं चोळायचं वगैरे खायला वगैरे टाकायचं म्हणजे तो कसं ओळखतो मग तो चलतो मग असं नवीन कधी बसायचं म्हटलं की मग तो पण चलत नाही मग तो ओमला इथलीच गोल फिरवतो पुढं जातच नाही तिकडं घराकडे पण नाही आणि इकडं आंब्या शेताकडे पण जात नाही झालं तिथून त्याला जागेवर जायचं असतं ना तर तिथवर जातो तू त्याला लगामाला इकडं तिकडं करतो ना त्यामुळं मग त्याला कळत नाही कुठं जायचं ते लगाम ढिला सोडायचं ज्यावेळेस थांबायचे तवाच आकडायचा जिकडं वळवायचे तिकडचाच आकडायचा चल बांधशील ना मी नेपेर तोडतो हां बरं आण मग ते दावं खालचं वर्गी दाव्यावर बसायचं रे सगळं अर्ध टाकायचं थांब पायात अडकल दावं उतर आता त्याला चारायला बांधले बादलला इथं म्हणजे गवत खाऊन झालं ना मग 5:30 वाजता घेऊन जायचं त्याला 5:30 नाही 6 6:30 वाजता तोपर्यंत इथंच राहून द्यायचं हे हरण्याचं काम झालं तो घरी जायचीच वाट बघतोय मी आज घर हिऱ्याला आणतो मग हरण्याला न्यायचं घरी चल इकडे तो ते येडं गोरं माझ्याकडे यायचं कळतं का नाही आला असं जरा शिकन हळूहळू तो तर ते गोरे बांधले बरं का घरी जरा गडबड आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला आता बादलला पाणी दाखवून झाले आता बादलला पण त्या जागेवर बांधून घ्यायचं लगेच कारण की दिवस मावळून गेले अंधार पडायला सुरुवात झाली